तर गिटारबद्दल तुला आवड कशी निर्माण झाली? मला गिटार आवाजच त्याचा एवढा मस्त आहे, की आवडायला लागतो आपोआप. अच्छा. म्हणजे असं बोलू शकत आहे ना, मुलगी का आवडते, कशी आवडायला लागली. नैसर्गिक वाटतं मला एक. बरोबर. हां, हां. अच्छा. आणि मग ते गिटारचं तू काही स्पेसिफिक ट्रेनिंग घेतलेलं? हो, सुरुवातीला नव्हतं घेतलं, पण नंतर घेतलं. म्हणजे सुरुवातीला असंच म्हणजे आपण थोडं बजेटवरती करतो हं, सुरुवात. हं. म्हणजे आवड असते, त्याला इतकी आपण इन्व्हेस्ट करायला मागत नाही. बरोबर. मग पहिलं YouTubeवरती 1-1.5 वर्ष केलं, पण ते वेस्टच गेलं. सो अच्छा. क्लासेस प्रॉपर लावू, प्रॉपर एका गुरुकडे शिकू. फक्त एकाच नाही, दोघा-तिघांकडे शिकलं तर अजून छान, पण गॅप-गॅपने. एकत्रच 2-4 जागी नाही. बरोबर. पण मग गिटारचे तुम्ही क्लासेस कधी चालू केले? मी तरी 2-4 वर्षांनी केली सुरू. जेव्हा मला कळालं, की आता मी सांगण्याजोगं समजतंय मला अच्छा. आणि लोकच विचारतात, की "मला शिकव, मला शिकव." म्हणजे मला तर क्लास लावायच्या आधीच म्हणजे एक दादा होता, तो जॉबला जायचा. त्याला खरं शिकायचं होतं. पण तो बोलला, की "येशू तुला गिटार घेऊन देतो मी. तू शिकून ये आणि मला शिकव." म्हणजे अशी सुरुवात होती, की तो मला तर यायच्या आधीच मला स्टुडंट मिळालेला. अच्छा, अच्छा, अच्छा. मग आणि हे गिटारचं ट्रेनिंग घेणं किती गरजेचं आहे? गरजेचं आहे तसं. म्हणजे तुम्ही जरी हॉबी म्हणून करत असला, तरी तुमचा वेळ जातो, तो ॲक्चुअल वेळच जातो ना, जर का वेस्ट गेला तर. ते प्रॉपर गाईडन्स नसेल तर. म्हणजे तुम्हाला वेळ वाया गेलेला चालत असेल, तर नाही घेतलं तरी चालेल गाईडन्स. बरोबर, बरोबर. आणि गिटारमध्ये तुम्ही स्पेसिफिक असं कोणतं संगीत शिकवता किंवा तुम्हाला तो फॉर्म जास्त आवडतो मी असं? अकॉस्टिक गिटार जास्त हे करतो, कव्हर करतो. अच्छा. आणि गिटार शिकताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? की तुम्ही या बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही केल्याच पाहिजेत किंवा काही कोणत्या काळजी घेतली पाहिजे? पेशन्स पाहिजेत आणि असा शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम म्हणून तुम्ही नाही आला पाहिजे इथे, की कोणाची दुसऱ्याची बघितली, आवडली. तशीच होती सुरुवात. बरोबर. पण तेवढ्यावरती झालं ना, की बोंबलतं मग सगळं म्हणजे नाही जात लाँग रन. एक थोडा पुढचा विचार करता आला पाहिजे. बरोबर. आणि तुमचा जो क्लास असतो, तो किती त्याचं ड्युरेशन काय असतं? तरी असा मी ड्युरेशनमध्ये नाही बांधत. म्हणजे मी डिजिटली शिकवतो पहिली गोष्ट तर. सेशन वाईज नाही शिकवत. म्हणजे आपला एक रेकॉर्डेड कोर्स असतो. ज्याला एकदा तू एनरोल केलं, की तू आयुष्यभर एनरोल्ड असतोस. परत तुला फी भरायची नसते. त्याच्यापुढे तुला कधीही डाऊट आला, तर तू मला विचारू शकतोस आणि तशी प्रॉपर प्रोसेस आपण सेट केली आहे. अच्छा. आणि मग तुमचा हा ऑनलाईनच क्लासेस असतात म्हणजे जे हो, रेकॉर्डेड ऑनलाईन, व्हिडिओज? ऑनलाईन. हां, रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह Zoomवरती डाउट सेशन असतात किंवा Telegramवरती डाउट सॉल्व्हिंग असतं. अच्छा. आणि तुमचे ऑफलाईन पण क्लासेस आहेत? नाही आहेत ऑफलाईन. ऑफलाईन गरज नाहीये शिकायची. अच्छा. म्हणजे मला तरी असं वाटतं आणि माझ्यासोबत जवळपास आता 1400 लोकं शिकतायत. त्या सगळ्यांना पण ऑनलाईनच शिकवतो मी. पहिलं वर्ष तर मी कोणाला भेटलोही नव्हतो. अच्छा. तरी फर्स्ट वर्ष जेव्हा मी भेटलो लोकांना, तेव्हा ते वाजत होते स्टेजवरती. म्हणजे 4-4, 5-5 महिन्यात पण तुझ्या वडिलांच्या वयाचे पण स्टेजवर जाऊन वाजवून 50शीतली पण माणसं स्टेजवर वाजवून आली आहेत. अच्छा. सो ऑफलाईनची नाही रे गरज. अच्छा.